संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये स्मारक उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं। या ठिकाणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। पाहूयात। छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांचा जीवन प्रवास या ठिकाणी आलेला आहे। आपण ज्या ठिकाणी पाहिलं त्या ठिकाणी सर देसाईंच्या वाड्यामध्ये फितुरी झाली आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना पकडण्यात आलं होतं। हाच तो वाडा जो कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य दाखवतोय, हाच तो वाडा आहे आणि त्या वाड्याच्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं होतं। कशा पद्धतीचा वाडा आहे बघा, 250-300 वर्षापूर्वीची घटना आहे आणि वाड्याची दयनीय अवस्था झालेली आहे। पैठणीच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी आले आणि फितुरी झाली तर या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं होतं। याबाबत राज्यमंत्री योगेश कदम असोत, आमदार निरंजन डावकरे असो यांनी या ठिकाणी ह्या वाड्याच्या ठिकाणी स्मारक व्हावं अशी मागणी केली होती आणि काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्मारक होईल अशी यांनी घोषणा केली होती। त्यानंतर अनेक जण या ठिकाणी पाहायला येतात। जवळजवळ सांगली असो, कोल्हापूर असो, मुंबई असो, पुणे असो, या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचा वाडा या ठिकाणी पाहायला येतात। आता एकंदरीत हा ठिकाणचा वाडा जो आहे, वाड्याचं काम या ठिकाणी स्मारक कधी होणार, स्मारकाचं काम कधी सुरू होणार हे पाहणं तितकंच गरजेचं। कारण एकंदरीत आपण जर पाहिलं शिवप्रेमीच्या भावना की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार ती घोषणा झाली होती, पण आता मात्र छत्रपती संभाजीराजांचं स्मारक जे आहे त्या ठिकाणी संगमेश्वरच्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये यांच्या ठिकाणी होणार आहे। अजून काय जागा लागली ते अधिग्रहण करण्यात येईल ही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आता हे वाड्याचं काम नेमकं कधी सुरू होणार आहे, स्मारकाचं काम कधी नेमकं सुरू होणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। पण ह्या ठिकाणी लोकांची उत्सुकता लागली आहे, शिवप्रेमींची उत्सुकता लागलेली आहे, त्यामुळे त्या स्मारकाचं काम नेमकं कधी होते हे पाहणं तितकेच गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।